24 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर शहरात शिवा वझरकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेला आता 1 वर्ष झाले आहे। या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला असला तरीही त्यांना शहरात राहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। असे असूनही आरोपी शहर मुक्तपणे संचार करीत असल्याचा आरोप वझरकर परिवाराने केला आहे। त्यामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे। या संदर्भात वझरकर परिवाराने पत्रकार परिषदेद्वारे पोलीस प्रशासनाकडे सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली आहे। पत्रकार परिषदेत शिवा वझरकर यांच्या परिवाराचे न्यायासाठी प्रयत्न सुरू आहे, परंतु आरोपीद्वारे वारंवार येत असलेल्या धमक्या आणि दबावामुळे कुटुंब नेहमी चिंतेत असल्याची माहिती दिली। जामिनावर शहरात मुक्तपणे फिरणाऱ्या आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही। यावेळी आरोपी व त्यांचे सहकारी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परिवाराने केला आहे। बऱ्याच प्रयत्नानंतर कुटुंबाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लागू करण्याबाबत पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्रे पाठविली। या पत्राद्वारे पोलीस प्रशासनाकडे मोक्का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, परंतु आजपर्यंत मोक्का अंतर्गत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले। जामिनावर सुटलेले आरोपी त्यांना खटला मागे घेण्यासाठी वारंवार धमकावत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। त्यामुळे शिवा वझरकर यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे। कुटुंब मानसिक तणावाचा सामना करीत आहे। या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे। आरोपींकडून साक्षीदारांवर दबाव वाढविला जात आहे। कायदेशीर न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने आरोपींवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे। मागच्या वर्षी 25 जानेवारी 2024ला माझा लहान भाऊ शिवा वझरकर याची कूट रचून स्वप्नील काशीकर, हिमांशु कुमरे आणि अन्य 6 लोकांनी याचा खून केलेला आहे। आता वर्षभराच्या आतमध्येच यांच्यापैकी 6 लोकांना बेल भेटलेली आहे आणि हे लोक चंद्रपूरमध्ये आताही वारंवार सगळ्याच ठिकाणी मोकळे फिरून राहिलेले आहेत आणि डायरेक्टली इनडायरेक्टली हे लोक आम्हाला धमक्या पण देऊन राहिले आहे। आमच्या साक्षीदारांना किंवा जे काही आम्हाला इंटरनली डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आम्हाला सपोर्ट करतात त्यांना धमक्या देऊन राहिल्या आहे। तर आमची मागणी हीच आहे की तुम्ही यांच्यावरती काहीतरी आवाज आणा, या मुलांवरती। यांना हे लोक जे सरकारकडनं यांना कोर्टाकडून या लोकांना जे काही भेटलेला आहे आदेश, हे लोक चंद्रपुरात फिरू नाही शकत, तर हे लोक चंद्रपुरात फिरत आहेत, ते लोक रूल्स तोडत आहे आणि डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हाला सर धमक्या देऊन राहिल्या आणि आम्ही घाबरून सगळे लोक फिरत आहे इकडे। आणि आम्ही मोक्याची पण या लोकांसाठी आम्ही निवेदन केलं आहे IG सरांना, SP सरांना, सगळ्यांना, आणि याच्यावरती पण प्रोसेस व्हावी ही आमची इच्छा आहे सर।